नमस्ते वासुदेवाय. अथ सप्तमाध्याय. भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा. ब्रह्मदेव म्हणाले, प्रलयकालाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी संपूर्ण यज्ञमय असे वराह शरीर ग्रहण केले. पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्यक्ष लढण्यासाठी त्यांच्यासमोर आला. इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले होते, तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्यक्षाचे तुकडे तुकडे केले. पुढे प्रभूंनी रुची नामक प्रजापतीपासून आकुतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार घेतला. त्या अवतारात त्यांना दक्षिणा नावाच्या पत्नीपासून शूयम नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली. यावरून स्वयंभू म्हणून त्यांना हरी हे नाव ठेवले. नारदा कर्दम प्रजापतीच्या घरी देवहूतीच्या ठिकाणी 9 बहिणींसह भगवंतांनी कपिल रूपाने अवतार धारण केला. त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यायोगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मन 3 गुणांच्या आसक्तीचा चिखल धुवून टाकून ती कपिल भगवानांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली. भगवंतांना पुत्ररूपाने प्राप्त करून घ्यावे अशी महर्षी अत्रींची इच्छा होती. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की मी स्वतःला तुम्हाला दिले आहे. म्हणून अवतार घेतल्यानंतर भगवंताचे नाव दत्तात्रय पडले. त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू, सहस्रार्जुन इत्यादींनी योगाच्या भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या. नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली. माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थाच्या सन नावांनी युक्त होऊन भगवंतांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनंतकुमार रूपांमध्ये अवतार घेतला. या अवतारात त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाच्या ऋषींना जशाचा तसा उपदेश केला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हृदयात परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतला. धर्मपत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रूपात प्रगट झाले. त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता. इंद्राने पाठवलेली कामसेना म्हणजेच अप्सरा त्यांना पाहता त्या आत्मस्वरूप भगवंताच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत. शंकर आदी महानुभव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात, परंतु आपल्यालाच जाळणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत. तोच क्रोध नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्याअगोदर थरथर कापतो. मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल? राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुव बाळाला त्याच्या सावत्र आई सुरुचीने शब्दबाणांनी घायाळ केले. तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला. त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवंतांनी ध्रुवाला अडळ पद बहाल केले. आजही त्या ध्रुवाच्या वरखाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षीगण त्याची स्तुती करतात. कुमार्गाला लागलेल्या वेनाचे ऐश्वर्य आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकाररूपी वज्राने जळून भस्म झाले. तो नरकात पडू लागला. ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीर मंथनातून पृथ्वीच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडण्यापासून मुक्तता केली. अशा प्रकारे पुत्र शब्दाचे सार्थक केले. त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या. राजा नाभीची पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी वृषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला. या अवतारात सर्व आसक्तीपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिये आणि मन अत्यंत शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन स्वतःला वेड्याप्रमाणे भासून योगाचरण केले. या अवस्थेला महर्षी लोक परमहंसपद किंवा अवधूतचर्या असे म्हणतात. यानंतर स्वतःच्या यज्ञपुरुषाने माझ्या या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हैग्रीच्या रूपाने अवतार घेतला. भगवंताचा हा अवतार वेदमय, यज्ञमय आणि सर्व देवमय आहे. त्यांच्याच नासिकेतून वाहणाऱ्या श्वासातून वेदवाणी प्रगट झाली. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी भावी म्हणून सत्यव्रताने भगवंतांना मत्स्य रूपाने प्राप्त करून घेतले. त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्या कारणाने ते सर्व जीवांचेच आश्रय बनले. प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले. जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करत होते, तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले. त्यावेळी पर्वताच्या फिरणाने त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली. त्यामुळे ते काही क्षण निद्रासुख घेऊ शकले. देवांचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले. थरथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते. त्यांना पाहताच हिरण्यकश्यपू गदा घेऊन
त्यांच्या अंगावर तुटून पडला. यावर भगवान नृसिंहांनी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडपडत असताही आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले. मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला. जेव्हा थकून जाऊन तो घाबरला तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमलपुष्प घेऊन, हे आदिपुरुषा, हे समस्त लोकांच्या स्वामी, हे पवित्र कीर्ती, हे नामश्रवणानेच कल्याण करणाऱ्या भगवंता, असा भगवंताचा धावा केला. त्याच्या धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राचे सोंड पकडून त्याची त्या संकटातून सुटका केली. भगवान वामन आदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान होते, परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते. कारण यज्ञपुरुष भगवंतांनीच याच अवतारात बलीने दानाचा संकल्प सोडतात सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले. वामन बटू बनून त्यांनी 3 पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच, परंतु यातून हेच सिद्ध केले की सन्मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना समर्थ पुरुषापेक्षा याचनेशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्याच्या स्थानापासून हटवू शकत नाही. हे नारदा, दैत्यराज बलीने आपल्या डोक्यावर वामनाचे चरणतीर्थ घेतले किंवा तो देवतांचा राजा होता, यात काही विशेष नाही. आपण दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता. एवढेच काय, भगवंतांचे तिसरे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंतांना समर्पित केले. यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे. नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग, ज्ञान आणि आत्मतत्वाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला. भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो. तेच भगवंत स्वयंभुव आदी मन्वंतराच्या मनूच्या रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे 10 दिशांना विनाशाय निष्कंटक असे राज्य करतात. तिन्ही लोकांच्या वर असणाऱ्या सत्य लोकांपर्यंत त्याच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला भारंभूत झालेल्या राजाचे दमनही करतात. स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात. त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्यांनी हरण केलेले यज्ञभाग देवांना पुन्हा मिळवून दिला. त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रगट केला. जेव्हा जगात ब्राह्मणद्रोही आर्याच्या मर्यादेचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरक यातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले, तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशुने 21 वेळा त्यांचा संहार केला. मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलांसहित श्रीरामांच्या रूपाने इक्ष्वाकू वंशात अवतीर्ण झाले. या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यांसह वनवासात गेले. त्याचवेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला. जसे भगवान शंकर त्रिपुर विमानाला जाळण्यासाठी उद्युक्त झाले, तसे त्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोहोचले. त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे इतके लाल झाले की त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे, साप आणि मगरी इत्यादी जीव पोळू लागले. आधी भयाने थरथर कापणाऱ्या समुद्राची लगेच त्यांनी वाट करून दिली. जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन ऐरावत याच्या दाताचा चक्काचूर होऊन ते सगळीकडे पसरतील, त्यामुळे दिशाही पांढऱ्या शुभ्र होतील, तेव्हा विजयी रावण गर्वाने फुलून जाऊन हसू लागेल. आपल्या पत्नीला पळवणाऱ्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टणकाराने प्राणांसह तत्काळ नाहीसा करतील. दैत्यांच्या झुंडींनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामांसह अवतार ग्रहण करतील. ते आपला महिमा प्रकट करणाऱ्या अद्भुत लीला करतील. त्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाहीत. बालपणातच पुतनेचे प्राणहरण करणे, 3 महिन्याच्या वयात पायाने भला मोठा छकडा उलटून टाकणे आणि गुडघ्यावर रांगता रांगता आकाशाला भिडलेल्या यमलार्जुन वृक्षामध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे, अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीच करू शकणार नाही. जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेचे पाणी पिऊन वासरे आणि गोप बालक मरतील, तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीनेच ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विश्वशक्तीने जीभ हलविणाऱ्या कालिया नागाला तेथून हुसकून लावतील. त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक तेथेच यमुना तटावर निद्रिस्त होतील आणि दावाग्नी भडकल्याने
सर्व मुंजवन चारी बाजूंनी जळू लागेल तेव्हा बलरामांसह त्या प्राणसंकटात सापडलेल्या व्रजवासियांना त्यांचे डोळे बंद कराव्यास सांगून ते त्यांना गोकुळात नेतील. ही त्यांची लीला तर अलौकिकच असेल, कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे. त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी दोरी आणील ती त्यांच्या पोटाला पुरणार नाही. तसेच जांभई देतेवेळी श्रीकृष्णांच्या मुखामध्ये 14 भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल, नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करवतील. ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशातून सोडवतील. मय दानवांचा पुत्र व्यमासूर जेव्हा गोपबालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवेल तेव्हा ते त्यांना तेथून वाचवतील. दिवसरात्र कामधंद्यात व्यग्र असणाऱ्या आणि अत्यंत थकून बागून रात्री झोपी जाणाऱ्या गोकुळातील लोकांना ते आपल्या परमधामाला घेऊन जातील. हे निष्पाप नारदा, जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोपलोक इंद्रासातीचा यज्ञ बंद करतील तेव्हा इंद्र वज्रभूमी बुडवण्यासाठी चारी बाजूंनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करील. त्यावेळी गोपांचे आणि त्यांच्या पशूंचे रक्षण करण्यासाठी 7 वर्षाचे कृपाळू भगवंत 7 दिवसापर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लीलेने धारण करतील. वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्राचे टिपूर चांदणे सगळीकडे पसरलेले असेल तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ ताण घेतील. ही ताण ऐकून प्रेमविव्हळ होऊन आलेल्या गोपींचे कुबेराचा सेवक शंखचूड जेव्हा हरण करेल तेव्हा ते त्याचे मस्तक उडवतील. आणखीही पुष्कळ प्रलंबासूर, धनिकासूर, बकासूर, केशी, अरिष्टासूर इत्यादी दैत्य, चानुरादी पहिलवान, कुवलयापीड नावाचा हत्ती, कंस, कालयवन, भौमासूर, मिथ्या वासुदेव, शाल्व, द्विविध वानर, बलवल, दंतवक्र, राजा नग्नजिताचे 7 बैल, शंभरासूर, विदुरथ आणि रुक्मिण, तसेच कांभोज इत्यादी मच्छ, कुरु, कैकय आणि सृजय आदी देशांचे राजे, तसेच जे योद्धे धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील ते सर्व बलराम, भीमसेन आणि अर्जुन आदी नावांच्या आडून भगवंताच्याकडून मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील. काळाच्या युगात लोकांची ग्रहणशक्ती कमी होत जाते, आयुष्यही कमी होऊ लागते. त्यावेळी भगवंत असे पाहतात की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी समजण्यात असमर्थ आहेत. तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रकट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील. देवांचे शत्रू दैत्यसुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील. तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेश धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळच्या उपधर्माचा उपदेश करतील. कलियुगाच्या शेवटी जेव्हा सप्तपुरुषांच्या घरी सुद्धा भगवंताचे कथा कीर्तन होणार नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नास्तिक आणि शूद्र राजे होतील. एवढेच काय, पण कोठेही स्वाहा, स्वधा आणि षटकारा या ध्वनी ऐकू येणार नाही. तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत कल्की अवतार ग्रहण करतील. जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते तेव्हा 9 प्रजापती, मरीची आदी ऋषी आणि मी अशा रूपात जेव्हा सृष्टी रक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म, विष्णू, मनु, देवता आणि राजांच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाने साप, तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्व शक्तिमान भगवंतांच्या या विभूती मायेने प्रकट होतात. पृथ्वीवरील एक धूलिकण मोजू शकणाराही कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तीची गणना करू शकेल. जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करीत होते त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृती रूप अंतिम आवरणापासून तर ते सत्य लोकांपर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते. तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले. समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे. अशा अनंत शक्तीचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही. तुझे ज्येष्ठ बंधू सनकादिकही जाणत नाहीत, तर इतर कोण जाणू शकेल. आदिदेव भगवान शेष सहस्त्रमुखांनी त्यांच्या गुणांचे गायन करीत आहेत, परंतु अजूनही त्यांचा पार लागलेला नाही. जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात त्यांच्यावर ते अनंत भगवान स्वतःच दया करतात. असे भक्त त्यांची दुस्तर माया तरून जातात आणि अशा भक्तांचीच कोल्ह्या कुत्र्यांचे भक्ष्य असलेल्या देहाविषयी मी, माझी बुद्धी ही बुद्धी असत नाही. प्रिय नारदा, परमपुरुषाच्या त्या योगमायेला मी, तुम्ही, भगवान शंकर, दैत्य कुलभूषण प्रल्हाद, शतरूपा, मनुपुत्र, प्राचीन बळी, ऋभू आणि ध्रुव हे जाणतात. याशिवाय इक्ष्वाकू, पुरुरवा, मुचुकंद, जनक, गाधी, रघु, अमरीश,
सगर गय ययाती मांधाता अलर्क शतधन्वा अनु रंतिदेव भीष्म बली अमृतरय दिलीप सौभरी उत्तंक शिबी देवल पिपल्लाद सारस्वत उद्धव पराशर भूरिसेन बिभीषण हनुमान शुकदेव अर्जुन अष्टीसेन विदुर श्रुतदेव इत्यादी महात्मे सुद्धा जाणतात. ज्यांना भगवंताच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनविण्याचे शिक्षण मिळालेले असते ते स्त्रिया क्षुद्र हुण भिल्ल आणि पापांमुळे पशुपक्षी आदी योनीत जन्मलेले सुद्धा भगवंताच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसार सागरातून कायमचे तरून जातात. तर जे लोक वेदविहित सदाचारांचे पालन करतात त्यांच्याबद्दल काय सांगावे. परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकरस शांत भयरहित तसेच केवळ ज्ञानरूप आहे. त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही. सत आणि असत दोन्हींच्या पलीकडे ते आहे. कोणतेही वैदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. अनेक कर्मांच्या साधनाद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एवढेच काय, स्वतः माया सुद्धा त्यांच्या समोर न जाता लाजेने दूर उभी राहते. परमपुरुष भगवंताचे तेच परमपद आहे. महात्मे लोक त्याच शोकरहित अनंत आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात. संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात. इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्याकारणाने पाण्यासाठी विहीर खोदण्याकरिता कुदळ जवळ बाळगत नाही, त्याप्रमाणे भक्त भेद दूर करणाऱ्या ज्ञानसाधनांनाही दूर लोटतात. सर्व कर्माचे फळही भगवंतच देतात, कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभ कर्म करतो ते त्याच्याच प्रेरणेने केलेले असते. या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही. पुत्रा नारदा, केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या षडैश्वर्य संपन्न श्रीहरींचे वर्णन संक्षेपाने मी तुझ्यासमोर केले. जो काही कार्यकारण भाव किंवा अभाव आहे तो काही भगवंतापासून स्वतंत्र नाही. असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्तही नाही. भगवंतांनी मला जे सांगितले होते तेच हे भागवत होय. याच भगवंताच्या विभूतीचे संक्षेपाने वर्णन आहे. तू याचा विस्तार कर, जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्व स्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल. अशा प्रकारे याचे वर्णन कर. जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेल्या मायेचे वर्णन करतो आणि दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो, त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही. अध्याय 7 समाप्त.